मित्रांनो, मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीच्या इम्पल्स बॅचमध्ये मी सागर शहाणे तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण बायोलॉजीचं टाइम टेबल ऑलरेडी अपलोड केलेलं आहे आणि जर तुम्ही ते टाइम टेबल पाहिलेलं असेल तर एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल की जे लेसन्स आहेत बायोलॉजीचे ते आपण युनिट वाईज डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. त्यापैकी एक युनिट आहे जेनेटिक्स आणि हे जेनेटिक्स युनिट आज आपण सुरू करणार आहोत. जेनेटिक्स युनिटमध्ये 2 लेसन आहेत. पहिला लेसन आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन आणि दुसरा लेसन आहे मोलेक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. या जेनेटिक्स युनिटमध्ये मी आणखी एक लेसन ॲड केलेला आहे जो अप्लाइड बायोलॉजीचा लेसन आहे. लेसनचं नाव आहे बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी आणि मोलेक्युलर बायोलॉजी यामध्ये काही सिमिलॅरिटी असल्यामुळे मी त्यांना एका युनिटमध्ये टाकलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या युनिटने. लेसनचं नाव आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. सो व्हॉट इज द हेरेडिटी और व्हॉट इज द इनहेरिटन्स. हेरेडिटी किंवा इनहेरिटन्स काय आहे? द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम द पॅरेंट टू द ऑफस्प्रिंग और द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन इज कॉल्ड ॲज द हेरेडिटी और इनहेरिटन्स. आई वडिलांकडनं मुलांकडे कॅरेक्टरिस्टिक्स पास ऑन होतात, यालाच म्हणतो आपण हेरेडिटी किंवा यालाच म्हणतो आपण इनहेरिटन्स. जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की हेरेडिटी किंवा इनहेरिटन्सचं कारण काय असेल तर तुम्ही मला सरळ उत्तर द्याल की क्रोमोझोम्स किंवा गॅमिट किंवा काही मुलं म्हणतील जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द हेरेडिटी ऑर इनहेरिटन्स. परंतु क्रोमोझोम्स किंवा जीन्स डिस्कवर होण्याच्या अगोदर एका पर्सनने हे जे इनहेरिटन्सचं मेकॅनिझम आहे हे डिस्कवर केलं किंवा शोधून काढलं. त्या पर्सनचं नाव आहे ग्रेगर मेंडेल. ग्रेगर मेंडेल यांनी हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट केले आणि हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंटने त्यांनी दाखवून दिलं की कॅरेक्टरिस्टिक कसे पास ऑन होतात. आता तुम्ही मला प्रश्न विचाराल की व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक कशाला म्हणणार आपण? कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे गुण. फॉर एक्झाम्पल, जर आपण ह्युमनचं कन्सिडरेशन केलं तर ह्युमनमध्ये हाईट ऑफ द पर्सन हे एक कॅरेक्टरिस्टिक आहे, किंवा कलर ऑफ आय हे एक कॅरेक्टरिस्टिक आहे, किंवा कलर ऑफ स्किन हे एक कॅरेक्टरिस्टिक आहे, किंवा टाईप ऑफ हेअर हे सुद्धा एक कॅरेक्टरिस्टिक आहे. जर तुम्ही कलर ऑफ आयचं कन्सिडरेशन केलं तर ब्राऊन आईज किंवा काही युरोपियन पीपलमध्ये ब्ल्यू आईज पण दिसतात, इंडियन पीपलमध्ये जास्त ब्लॅक आईज दिसतात. तर ब्लॅक असेल, ब्राऊन असेल किंवा ब्ल्यू असेल हा एक ट्रेट आहे, याला तुम्ही ट्रेट म्हणाल. सो कॅरेक्टरिस्टिक जर आपण हाईट कन्सिडर केलं तर हाईट एकतर टॉल असेल किंवा काय असेल डॉर्फ असेल, तर हे सुद्धा एक कॅरेक्टरिस्टिक आहे. मग असे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत हे मेंडेल यांनी गार्डन पी प्लांटमध्ये स्टडी केले. त्यांनी हायब्रिडायझेशनच्या एक्सपेरिमेंटसाठी गार्डन पी प्लांटचा वापर केला. आता गार्डन पी प्लांट काय आहे? ही आहे पीसम सटायवम प्लांट, म्हणजे आपला वटाणा. ठीक आहे, आपण जो खातो तो वटाणा. मग हायब्रिडायझेशनमध्ये काय करतात, काय केलं असेल त्यांनी हायब्रिडायझेशनमध्ये त्यांनी 2 प्लांट सिलेक्ट केले. एक प्लांट होती टॉल, दुसरी प्लांट होती डॉर्फ. मग एक जी टॉल प्लांट आहे ती लावल्यानंतर तिला फ्लावर्स येतील. आता ही जी प्लांट आहे पीसम सटायवम ही बायसेक्शुअल फ्लावरवाली प्लांट आहे. बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे अँथर आणि स्टिग्मा दोन्ही यांच्यामध्ये एकाच फ्लावरमध्ये प्रेझेंट असतं. मग यांनी काय केलं, सपोज 2 फ्लावर असतील तर एका प्लांटचे, म्हणजे सपोज एक टॉल प्लांट आहे आणि दुसरी डॉर्फ प्लांट आहे. सपोज मी याला म्हटलं ही एक टॉल प्लांट आहे, ही एक डॉर्फ प्लांट आहे. ठीक आहे, तर मग एका प्लांटकडनं पोलन ग्रेन घ्यायचे, एका फ्लावरकडनं पोलन ग्रेन घ्यायचे आणि हे पोलन ग्रेन दुसऱ्या प्लांटच्या फ्लावरच्या स्टिग्म्यावर ट्रान्सफर करायचे. ठीक आहे, डस्टिंग ऑफ पोलन ग्रेन अकर्स फ्रॉम वन फ्लावर टू द अनदर फ्लावर. ठीक आहे, आणि पोलन ग्रेन स्टिग्म्यावर पडल्यानंतर पोलन ग्रेन जर्मिनेट होतील, त्यापासनं नवीन सीड्स फॉर्म होतील आणि हे जे सीड्स फॉर्म झालेले आहेत या सीड्समध्ये हाफ कॅरेक्टर मेल फ्लावरकडनं आलेले आहेत, हाफ कॅरेक्टर हे फिमेल फ्लावरकडनं आलेले आहेत. आता मेल फ्लावर कोणता? ज्या फ्लावरकडनं आपण पोलन ग्रेन घेतलेले आहेत त्याला आपण मेल फ्लावर कन्सिडर करू, आणि ज्या फ्लावरचा स्टिग्मा किंवा ओव्हरी आणि एग यांचा यूज झालेला आहे त्याला आपण फिमेल फ्लावर म्हणू. तर एग जो आहे फिमेल फ्लावरचा असेल आणि पोलन ग्रेन जो असेल तो मेल फ्लावरचा असेल. या पद्धतीने हाफ कॅरेक्टर हे एका
पॅरेंट प्लांटकडनं येतील, हाफ कॅरेक्टर हे दुसऱ्या पॅरेंट प्लांटकडनं येतील आणि याद्वारे जो जनरेशन बनेल, जी प्लांट आपल्याला मिळेल किंवा जे सीड्स आपल्याला मिळतील त्या सीड्सला आपण म्हणूयात हायब्रिड सीड्स. हे हायब्रिड सीड्स जर आपण सो केले, म्हणजे आपण जर हे हायब्रिड सीड्स लावले, तर यापासनं आपल्याला अशी प्लांट मिळू शकते की ज्या प्लांटमध्ये दोन्ही प्लांट्सचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील, किंवा अशी प्लांट मिळू शकते की जी एकाच प्लांटचं कॅरेक्टरिस्टिक दाखवेल. ठीक आहे. मी आता तुम्हाला सांगितलं व्हॉट इज हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन इज अ मेथड इन विच the pollen grain from one flower is transferred to the stigma of the another flower. ठीक आहे. मग हे जे हायब्रिडायझेशनचे एक्सपेरिमेंट यांनी केले मेंडेल यांनी, यासाठी यांनी पीसम सटायवमचा वापर केला. का पीसम सटायवम ही प्लांट सिलेक्ट केली? कारण ही एक स्मॉल हर्ब आहे. पीसम सटायवम इज शोविंग सम कॅरेक्टरिस्टिक. इट इज अ स्मॉल हर्बॅशियस प्लांट. ही एक स्मॉल हर्ब आहे आणि इझी टू हँडल आहे. स्मॉल असल्यामुळे इट इज इझी टू हँडल. ही जी हर्ब आहे हिला खूप सारे सीड्स येतात, त्यामुळे जे रिझल्ट्स असतात ते ॲक्युरेट येतात. मेनी सीड्स आर प्रोड्यूस बाय दिस प्लांट. त्यानंतर ही जी प्लांट आहे हिचं लाईफ सायकल शॉर्ट आहे. लाईफ सायकल शॉर्ट आहे म्हणजे 3 to 4 मंथ्सचं या प्लांटचं लाईफ सायकल असतं. म्हणून वर्षातनं बघा 4 वेळेस एक्सपेरिमेंट पॉसिबल आहेत. एकाच टाईपच्या प्लांटमध्ये 4 वेळेस एक्सपेरिमेंट पॉसिबल आहेत, कारण ही जी प्लांट आहे हिची लाईफ सायकल शॉर्ट आहे. 3 ते 4 मंथची या प्लांटची लाईफ सायकल आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक या प्लांटचं होतं की दिस प्लांट वॉज शोविंग मेनी कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक. ही जी प्लांट होती काय दाखवत होती? मेनी कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक और मेनी कॉन्ट्रास्टिंग ट्रेट्स यू कॅन से. ठीक आहे. आता हे कॉन्ट्रास्टिंग ट्रेट काय आहेत हे आपण जरासं डिस्कस करूया. चला. खूप सारे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक होते, पण या कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिकपैकी मेंडेल यांनी 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर पी प्लांटमध्ये सिलेक्ट केले. पी प्लांटमधले सिलेक्ट केले. आता पहा, जर आपण सीड शेप कन्सिडर केला, शेप ऑफ सीड, तर शेप ऑफ सीड याला आपण एक कॅरेक्टर म्हणू शकतो. सो सीड शेप कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ कॅरेक्टर. बघा इथे लक्ष द्या, सीड शेप कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ कॅरेक्टर. आता हे जे कॅरेक्टर आहे या कॅरेक्टरमध्ये सीडचा शेप हा एकतर राऊंड असू शकतो, समोर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर राऊंड असू शकतो, किंवा रिंकल्ड असू शकतो. आता या ठिकाणी राऊंड आणि रिंकल्ड या दोघांना आपण कन्सिडर करू कॉन्ट्रास्टिंग ट्रेट्स. काय म्हणू यांना? कॉन्ट्रास्टिंग ट्रेट. कॅरेक्टर तर तेच आहे सीड शेप. ठीक आहे. पण ट्रेट काय आहे? एकतर राऊंड किंवा काय रिंकल्ड. असंच सीड कलरच्या बाबतीत तुम्ही पाहू शकता. सीड कलरमध्ये येलो आणि ग्रीन असे 2 कॉन्ट्रास्टिंग ट्रेट आपल्याला दिसतात. त्यानंतर पुढचा आहे पॉड शेप, म्हणजे शेंगेचा आकार. ठीक आहे. इन्फ्लेटेड आणि दुसरा आहे कन्स्ट्रिक्टेड. इन्फ्लेटेड म्हणजे नॉर्मल शेंग जिच्यामध्ये इन्फ्लेशन दिसतं आपल्याला, आणि कन्स्ट्रिक्टेडमध्ये शेंगेमध्ये तुम्हाला असं कन्स्ट्रिक्शन दिसतं, आणि या कन्स्ट्रिक्शनच्या आतमध्ये इथे इथे वाटाणे अटॅच त्याला असतील. ठीक आहे. याच्या आतमध्ये असे वाटाणे असतील. ठीक आहे. आणि इन्फ्लेटेडमध्ये डायरेक्टली असे वाटाणे या रिबला इथे अटॅच झालेले तुम्हाला दिसतील, रीजला अटॅच झालेले दिसतील. ठीक आहे. पुढचं कॅरेक्टरिस्टिक पहा, पॉड कलर आहे. पॉड कलर ग्रीन आणि येलो हे 2 कॅरेक्टरिस्टिक आपल्याला दिसतात. त्यानंतर पहा फ्लावर कलर. फ्लावर कलरमध्ये पर्पल आणि व्हाईट हे 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक दिसतात. फ्लावर लोकेशनमध्ये ॲक्झियल आणि टर्मिनल हे 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक किंवा ट्रेट्स दिसतात, कॉन्ट्रास्टिंग ट्रेट दिसतात. आणि प्लांट हाईटमध्ये टॉल आणि डॉफ हे 2 कॉन्ट्रास्टिंग ट्रेट आपल्याला दिसतात. आता इथे आणखी एक गोष्ट नोटीस करायची आहे तुम्हाला, की इथे लिहिलेले आहेत कॅरेक्टरिस्टिक कसे आहेत. एक तर डॉमिनंट ट्रेट, डॉमिनंट आहे किंवा रिसेसिव्ह आहे. आता डॉमिनंट काय किंवा रिसेसिव्ह काय पहा. मेंडेल यांनी ज्यावेळेस एक्सपेरिमेंट केले त्यावेळेस त्यांनी प्युअर लाईन प्लांट्सचा वापर केला. तुम्ही म्हणाल काय आहे प्युअर लाईन? प्युअर लाईन काय असतं पहा. ज्या वेळेस एखादी टॉल प्लांट आपण कन्सिडर करतो, ती टॉल प्लांट कोणती प्लांट सपोज ती डिप्लॉइड असेल, तर त्या प्लांटकडे एक जो जीन असेल, एक जो अलील असेल, तो अलील असेल कॅपिटल टी, आणि दुसरा अलील जो असेल तो असेल स्मॉल टी, किंवा दोन्ही अलील असतील कॅपिटल टी कॅपिटल टी. ठीक आहे. म्हणजे सपोज मदरकडनं कॅपिटल टी आलेला आहे आणि फादरकडनं स्मॉल टी आलेला आहे, किंवा मदरकडनं कॅपिटल टी आलेला आहे, फादरकडनं कॅपिटल टी आलेला आहे,
त्या केसमध्ये आपण इथे म्हणू शकतो की टॉल प्लांटचा जेनोटाईप म्हणजे त्याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन, त्याच्याकडे कोणते अलील आहेत किंवा त्यांच्याकडे कोणते जीन्स आहेत. ठीक आहे, यालाच म्हणतो आपण कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक किंवा कॉन्ट्रास्टिंग ट्रेट. ठीक आहे, मग आता इथे पहा, टॉल प्लांट जी असेल, टॉल प्लांटचा जेनोटाईप काय असेल, कॅपिटल टी स्मॉल टी किंवा कॅपिटल टी कॅपिटल टी. ज्या वेळेस अशी एखादी प्लांट असेल तर ही जी प्लांट असेल या प्लांटला प्युअर लाईन करण्यासाठी या प्लांटचं सेल्फ क्रॉसिंग केलं जातं. काय केलं जातं, सेल्फ क्रॉसिंग केलं जातं. सेल्फ क्रॉसिंग म्हणजे काय, आपण ही जी टॉल प्लांट आहे जी सपोज हेटेरोझायगस असेल, हेटेरोझायगस म्हणजे एक कॅपिटल टी आहे आणि दुसरा स्मॉल टी आहे, त्यावेळेस या टाईपच्या प्लांट्सला आपण हेटेरोझायगस म्हणूयात. त्या प्लांटमध्ये हाफ क्रोमोझोम हे पोलन ग्रेनमधनं येतात आणि हाफ क्रोमोझोम हे एगमधनं येतात. पोलन ग्रेनला आपण मेल गॅमेट कंटेनिंग सेल असं म्हणू शकतो आणि एगला आपण फिमेल गॅमेट असं म्हणू शकतो. पोलन ग्रेनमधनं एक क्रोमोझोम येणार आहे आणि एगमधनं दुसरा क्रोमोझोम येणार आहे. आता हे जे दोन क्रोमोझोम आहेत हे पेअरमध्ये असतात आणि यांना म्हणतो आपण होमोलोगस क्रोमोझोम. होमोलोगस क्रोमोझोम हे त्यांच्या साईज, शेप, स्ट्रक्चरमध्ये आयडेंटिकल असतात. साईज, शेप आणि स्ट्रक्चर यामध्ये हे दोन्ही क्रोमोझोम आयडेंटिकल असतील आणि होमोलोगस क्रोमोझोम जे असतात यावर असणारे जीन्स सुद्धा आयडेंटिकल असतात किंवा सेम असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला माहिती की क्रोमोझोम जे असतात ते DNA ने बनलेले असतात, बरोबर. रॅपिंग ऑफ DNA अकर अँड द क्रोमोझोम इज फॉर्म. म्हणजे क्रोमोझोमवर DNA आहे आणि DNAचे जे सेगमेंट्स आहेत यांना आपण म्हणतो जीन्स. सेगमेंट ऑफ DNA आर कॉल्ड ॲज द जीन्स. ओके, सो जीन इज द सेगमेंट ऑफ DNA. आता हे जे DNAचे सेगमेंट आहेत दोन होमोलोगस क्रोमोझोमवर हे सारखे असतात. फॉर एक्झाम्पल, इथे जर या क्रोमोझोमवर हाईटसाठी जीन असेल तर त्याच्या होमोलोगस क्रोमोझोमवर सुद्धा हाईटसाठी जीन असेल. आणि हे जे जीन्स असतात या जीन्समध्ये काही कॉन्ट्रास्टिंग ट्रेट आपल्याला दिसू शकतात. फॉर एक्झाम्पल, या क्रोमोझोमवर टॉलनेससाठी जीन असू शकतो किंवा ट्रेट असू शकतो आणि या क्रोमोझोमवर डॉफनेससाठी ट्रेट असू शकतो. जर मी टॉलनेस कॅपिटल टी ने दाखवला आणि डॉफनेस स्मॉल टी ने दाखवला तर कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे दोघे एकमेकांचे अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन झाले. म्हणजे कॅपिटल टी हा टॉलनेस म्हणजे हाईट दाखवतो, स्मॉल टी हा डॉफनेस म्हणजे हाईट दाखवतो. दोघेही जे जीन्स आहेत ते हाईट दाखवतात. दोन्हीही जे जीन्स दिसतात तुम्हाला सेमच कॅरेक्टर दाखवतात, पण यावर असणारे ट्रेट वेगवेगळे आहेत. इथे आपण यांना दोघांना एकच जीन कन्सिडर करू शकतो आणि यांनाच म्हटलं जातं अलील्स. म्हणजे कॅपिटल टी इज द अलील ऑफ द स्मॉल टी. सो व्हॉट इज द अलील? अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन situated on the same loci of the homologous chromosome is called as allele or allelomorphs. allele किंवा allelomorphs काय आहेत? हे आहेत अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन्स. अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन्स म्हणजे कॅपिटल टी इज द अलील ऑफ द स्मॉल टी. किंवा इथे जर कॅपिटल टी असेल आणि या लोकेशनला सुद्धा कॅपिटल टीच असेल, या लोकेशनला कॅपिटल टी आणि या लोकेशनला सुद्धा कॅपिटल टी, तर ते सुद्धा एकमेकांचे अलील असतील. जर इथे स्मॉल टी असेल आणि इथे सुद्धा स्मॉल टी असेल तर हे सुद्धा एकमेकांचे अलील असतील. ठीक आहे. सो व्हॉट इज द अलील ऑर ॲलेलोमॉर्फ्स? अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन situated on the same loci. Same loci म्हणजे same location of the homologous chromosome is called as the allele. यांना म्हणतो आपण अलील. ठीक आहे. आता बघा, जर दोनही अलील सारखे असतील, कॅपिटल टी कॅपिटल टी किंवा स्मॉल टी स्मॉल टी,
ज्यावेळेस हे दोन्ही अलील सारखे असतील त्यावेळेस यांना आपण म्हणतो होमोझायगस. काय म्हणायचं या कंडिशनला? होमोझायगस. ठीक आहे. आणि जर दोन्ही अलील हे वेगवेगळे असतील, फॉर एक्झाम्पल एक आहे कॅपिटल टी आणि दुसरा आहे स्मॉल टी, तर यांना आपण बोलणार हेटेरोझायगस. काय म्हणणार ना? हेटेरोझायगस. ठीक आहे. आता जी टॉल प्लांट आहे ती टॉल प्लांट हेटेरोझायगस टॉल असू शकते किंवा होमोझायगस टॉल असू शकते. मग जर प्युअर लाईन प्लांट असेल तर त्या प्युअर लाईन प्लांटमध्ये दोनही अलील हे सारखे असले पाहिजे, म्हणजे होमोझायगस असले पाहिजे. तो होमोझायगस रिसेसिव्ह असू शकते प्लांट किंवा होमोझायगस डॉमिनंट असू शकते प्लांट. होमोझायगस डॉमिनंट असेल तर तिच्याकडे दोनही अलील हे डॉमिनंट असतील आणि होमोझायगस रिसेसिव्ह असेल तर तिच्याकडे दोनही अलील हे रिसेसिव्ह असले पाहिजे. जर ही प्युअर लाईन प्लांट ऑब्टेन करायची असेल आणि जर प्लांट ही हेटेरोझायगस असेल तर त्या हेटेरोझायगस प्लांटचं आपल्याला सेल्फ क्रॉसिंग करावं लागेल. किंवा आपल्याला जर कन्फर्म करायचं आहे की या प्लांटला आपल्याला होमोझायगस करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला या प्लांटचं सेल्फ क्रॉसिंग करावं लागेल. मग आता सेल्फ क्रॉसिंग काय आहे? सेल्फ क्रॉसिंग फॉर एक्झाम्पल एक टॉल प्लांट आहे जी हेटेरोझायगस आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. या टॉल प्लांट्सला फ्लावर येतील. फ्लावर आल्यानंतर याच टॉल प्लांटचे पोलन ग्रेन याच प्लांटच्या स्टिग्म्यावर आपल्याला ट्रान्सफर करायचे. याचेच पोलन ग्रेन ज्यावेळेस याच्या स्टिग्म्यावर ट्रान्सफर केले जातील त्यावेळेस याला म्हणणार आपण सेल्फ क्रॉसिंग. आणि सेल्फ क्रॉसिंगने आपल्याला खूप सारे सीड्स मिळतील आणि हे जर सीड्स आपण लावले तर यावरनं आपल्याला समजेल की प्लांट ही टॉल मिळते की डॉर्फ मिळते. ठीक आहे. असं जर आपण 3 ते 4 जनरेशन कंटिन्युअसली केलं, सेल्फ क्रॉसिंग जर 3 ते 5 जनरेशन 3 ते 4 जनरेशन आपण कंटिन्युअसली केलं तर आपल्याला अशी प्लांट मिळेल जी प्युअर लाईन असेल. So pure line plants can be obtained by the self crossing for the 3 to 5 generation. तर मेंडेल यांनी सेल्फ क्रॉसिंग करून 3 ते 5 जनरेशन सेल्फ क्रॉसिंग करून प्युअर लाईन प्लांट ऑब्टेन केल्या आणि या ज्या प्युअर लाईन प्लांट आहेत या प्युअर लाईन प्लांटचं त्यांनी क्रॉसिंग केलं. फॉर एक्झाम्पल एक ही आहे मेल प्लांट आणि दुसरी आहे फिमेल प्लांट. आता मेल आणि फिमेल डिपेंड करतं कोणाकडनं आपण पोलन ग्रेन घेणार आहे आणि कोणाचा आपण एग यूज करणार आहे. ठीक आहे. मग या दोन्हीही पॅरेंट प्लांट आहेत. एक आहे होमोझायगस टॉल आणि दुसरी आहे होमोझायगस डॉर्फ. या दोनही प्युअर लाईन प्लांट आहेत. मेल प्लांट तयार करेल पोलन ग्रेन ॲज अ गॅमेट आणि पोलन ग्रेनमध्ये येईल एक अलील कॅपिटल टी. जे हा दोन प्रकारचे इथे कॅपिटल टी हा होमोझायगस असल्यामुळे तो फक्त एकाच प्रकारचा गॅमेट तयार करेल. स्मॉल टी हा सुद्धा होमोझायगस असल्यामुळे एकाच प्रकारचा गॅमेट तयार करेल. कॅपिटल टी हा पोलन ग्रेन असेल आणि स्मॉल टी हा एग असेल, कारण या प्लांटला आपण मेल कन्सिडर केलं आणि या प्लांटला आपण फिमेल कन्सिडर केलं. ठीक आहे. हे असतील गॅमिट्स. दोनही गॅमिट्स एकत्रित आल्यानंतर आपल्याला मिळेल F1 जनरेशन. F1 जनरेशनलाच म्हटलं जातं फर्स्ट फिलियल जनरेशन, पहिली जनरेशन. या फर्स्ट जनरेशनमध्ये मेल प्लांटकडनं कॅपिटल टी आणि फिमेल प्लांटकडनं स्मॉल टी हे दोन्ही एकत्रित येतील आणि हे दोघेही एकत्रित आल्यानंतर बघा इथे हेटेरोझायगस प्लांट बनलेली आहे. हेटेरोझायगस प्लांट बनलेली आहे किंवा इथे ही हायब्रिड प्लांट बनलेली आहे. ही जी हायब्रिड प्लांट इथे बनलेली आहे या प्लांटकडे कॅपिटल टी हा एक जीन आहे, अलील आहे आणि स्मॉल टी हा एक अलील आहे. जीन एकच आहे, अलील दोन आहे. या प्लांटचा हाईट आपण जर कन्सिडर केली, ही प्लांट जर आपण लावली तर ही प्लांट टॉल फॉर्म होते. का टॉल फॉर्म होते? कारण या प्लांटमध्ये एक अलील हा डॉमिनंट आहे आणि एक अलील हा रिसेसिव्ह आहे. F1 जनरेशनमध्ये आपल्याला जे कॅरेक्टर दिसून येतं त्या कॅरेक्टरला आपण डॉमिनंट कॅरेक्टर असं म्हणतो.
फॉर एक्झाम्पल बघा, इथे कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे दोघे बरोबर आहेत. कॅपिटल टी आणि स्मॉल टी दोघे बरोबर असताना इथे हाईट ही मीडियम असायला पाहिजे होती, पण इथे हाईट मीडियम नाही आहे, कारण कॅपिटल टी हा इथे एक्सप्रेस होतो आणि स्मॉल टी हा इथे सप्रेस होतो. म्हणून इथे जी प्लांट असेल हिची हाईट टॉल असेल. मग जे कॅरेक्टर आपल्याला F1 जनरेशनमध्ये दिसून येतं त्या कॅरेक्टरला आपण डॉमिनंट कॅरेक्टर म्हणतो, आणि इथे टॉल हे डॉर्फवर डॉमिनंट कॅरेक्टर आहे. ठीक आहे. म्हणून कॅपिटल टी इज कन्सिडर्ड ॲज द डॉमिनंट आणि स्मॉल टीला आपण काय कन्सिडर करणार, स्मॉल टीला आपण कन्सिडर करणार आहोत रिसेसिव्ह. एक प्लांट डॉमिनंट आहे, दुसरी प्लांट ही जी प्लांट असेल ही डॉमिनंट असेल. या प्लांटमध्ये एक अलील हा डॉमिनंट आहे आणि दुसरा अलील हा रिसेसिव्ह आहे. चला तर तुम्हाला डॉमिनंट काय रिसेसिव्ह काय हे समजलं असेल तर आपण पाहूयात. 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर पी मध्ये जे होते यापैकी सीड शेपमध्ये बघा, राउंड शेप ऑफ सीड इज डॉमिनंट ओव्हर रिंकल्ड शेप ऑफ सीड. येलो सीड कलर इज डॉमिनंट ओव्हर द ग्रीन सीड कलर. पॉड शेपमध्ये बघा, इन्फ्लेटेड शेप ऑफ द पॉड इज डॉमिनंट ओव्हर कन्स्ट्रिक्टेड शेप ऑफ द पॉड. इन्फ्लेटेड म्हणजे इथे फ्लॅट शेंग दिसते तुम्हाला आणि इथे कन्स्ट्रिक्शन दिसतात तुम्हाला शेंगेवर, राईट. हिला म्हणतो आपण कन्स्ट्रिक्टेड. सो ऑलवेज रिमेंबर, इन्फ्लेटेड इज डॉमिनंट ओव्हर कन्स्ट्रिक्टेड. आता पॉड कलर पहा, ग्रीन इज डॉमिनंट कलर ऑफ द पॉड ओव्हर द येलो कलर ऑफ द पॉड. आता इथे यावर एक क्वेश्चन असू शकतो जनरली, सीड कलर आणि पॉड कलर. इथे मुलांमध्ये इथे आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. सीड कलर येलो हा ग्रीनवर डॉमिनंट आहे आणि पॉड कलर ग्रीन हा येलोवर डॉमिनंट आहे, हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. पुढचं कॅरेक्टर आहे फ्लावर कलर. फ्लावर कलर मध्ये कलर्ड फ्लावर इज डॉमिनंट ओव्हर द व्हाईट फ्लावर. म्हणजे इथे जे कलर फ्लावर येतात ते असतात पर्पल कलर. सो पर्पल इज डॉमिनंट ओव्हर व्हाईट. त्यानंतर आहे लोकेशन ऑफ द फ्लावर. फ्लावर जर ब्रांचेसला आलेले असतील, जे साईडचे ब्रांचेस असतात त्यांना जर आलेले असतील तर त्याला म्हणतो आपण एक्झियल पोझिशन ऑफ द फ्लावर. आणि जर ते टर्मिनीला आलेले असतील तर त्यांना म्हणतो आपण टर्मिनल पोझिशन ऑफ द फ्लावर. सो एक्झियल इज डॉमिनंट ओव्हर द टर्मिनल पोझिशन ऑफ द फ्लावर. पुढचं कॅरेक्टरिस्टिक आहे प्लांट हाईट. टॉल इज डॉमिनंट ओव्हर डॉर्फ. ठीक आहे. सो दीज आर द 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक. आणि या 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरवर एखादा MCQ हा येऊ शकतो, त्यामुळे हे 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आपण लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. थिअरीसाठी सुद्धा हे कॅरेक्टरिस्टिक आपण लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. आता आपण बघूयात व्हॉट वेअर द रिझन्स बिहाइंड द मेंडेल सक्सेस. काय कारणं होते की ज्यामुळे मेंडेलला जास्त सक्सेस मिळालं. सर्वात पहिलं रिझन होतं सिलेक्शन ऑफ द प्लांट. त्यांनी पी प्लांटचं सिलेक्शन केलं आणि ही जी पी प्लांट होती या पी प्लांटला खूप सारे सीड्स यायचे आणि खूप सारे सीड्स यायचे, त्यामुळे एक्सपेरिमेंटमध्ये लार्ज सॅम्पलिंग साईज होती. आणि ज्यावेळेस सॅम्पलिंग साईज वाढते, ज्यावेळेस सॅम्पल साईज वाढते त्यावेळेस रिझल्टची ॲक्युरसी वाढते. ठीक आहे. दुसरं कारण होतं की त्यांनी जेवढे काही एक्सपेरिमेंट केले त्या एक्सपेरिमेंटचं रेकॉर्ड ठेवलं. जे रिझल्ट्स आहेत ते रेशिओच्या फॉर्ममध्ये मांडून ठेवले. त्यांनी एक्सपेरिमेंटसाठी स्टॅटिस्टिकल मेथडचा वापर केला आणि स्टॅटिस्टिकल मेथडमध्ये त्यांनी पनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्डचा वापर केला. पनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड ही एक स्टॅटिस्टिकल मेथड आहे ज्यामध्ये आपण इझिली गॅमेट्स मांडू शकतो. मेल गॅमेट एका बाजूला लिहू शकतो, फिमेल गॅमेट्स एका बाजूला लिहू शकतो आणि यांचं क्रॉसिंग जे आहे याद्वारे मिळणारे ऑफस्प्रिंग त्यांचं जेनोटाईप काय असेल किंवा त्यांचं फेनोटाईप काय असेल हे आपण ॲज्युम करू शकतो. त्यानंतरचं रिझन होतं की त्यांनी पी प्लांटमध्ये खूप सारे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक असताना 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचं कन्सिडरेशन केलं. मेंडेल हे एक जिनियस पर्सन होते. त्यांनी असं सांगितलं की गॅमिट जे असतात त्यांच्याद्वारे कॅरेक्टरिस्टिक पास होतात, पण गॅमिटमध्ये असं काहीतरी आहे, समथिंग इज प्रेझेंट इन द गॅमिट दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्समिशन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक.
ज्याला आज आपण जीन्स असं म्हणतो, त्यांना मेंडेलने फॅक्टर्स असं नाव दिलं होतं. म्हणजे ज्यावेळेस जीन्सचा शोध लागलेला नव्हता त्यावेळेस मेंडेल यांनी फॅक्टर हा शब्द जीन्ससाठी वापरला आणि फॅक्टर्स किंवा यू कॅन से द कॅरेक्टरिस्टिक्स आर पास्ड इन द फॉर्म ऑफ द फॅक्टर्स फ्रॉम द गॅमेट असं त्यांनी सांगितलं. आता आपण मोनोहायब्रिड क्रॉस बद्दल डिस्कस करूया. ज्यावेळेस सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कन्सिडर करून क्रॉस केला जातो, हायब्रिडायझेशन केलं जातं, त्यावेळेस त्याला मोनोहायब्रिड क्रॉस असं म्हटलं जातं. सो क्रॉस मेड बिटवीन द पॅरेंट्स डिफरिंग इन वन हेरिटेबल ट्रेट. वन हेरिटेबल ट्रेट म्हणजे वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. ज्यावेळेस एक पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच कन्सिडर करून क्रॉस केला जातो, अशा टाईपच्या क्रॉसला आपण मोनोहायब्रिड क्रॉस असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे दोन प्युअर लाईन पॅरेंट आहेत. कॅपिटल टी म्हणजे हा टॉल पॅरेंट आहे आणि स्मॉल टी म्हणजे हा डॉर्फ पॅरेंट आहे. ओके, एकाला आपण मेल कन्सिडर करूयात, दुसऱ्याला आपण फिमेल पॅरेंट म्हणून कन्सिडर करूयात. आता हे दोन्हीही होमोझायगस आहेत म्हणून यांना म्हटलं जातं प्युअर लाईन पॅरेंट, राईट. यांना आपण म्हणूयात प्युअर लाईन पॅरेंट. आणि यांची जी जनरेशन आहे ही पॅरेंटल जनरेशन आहे म्हणून याला इथे पी लिहिलं जातं, म्हणजे पॅरेंटल जनरेशन असं लिहिलं जातं. आता टॉल जी प्लांट आहे ही होमोझायगस टॉल आहे. ही फक्त एकाच प्रकारचा गॅमिट बनवेल, एकाच प्रकारचा गॅमिट म्हणजे कॅपिटल टी वाला. आणि जी डॉर्फ प्लांट आहे ती सुद्धा एकाच प्रकारचा गॅमिट बनवेल कारण ती सुद्धा होमोझायगस आहे. ठीक आहे, मग आता हे झाले गॅमिट्स कॅपिटल टी आणि स्मॉल टी, राईट. हे गॅमिट ज्यावेळेस एकत्रित येतील त्यावेळेस आपल्याला मिळेल F1 जनरेशन म्हणजे फर्स्ट फिलियल जनरेशन. तर कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे एकत्रित येतील आणि आपल्याला फर्स्ट जनरेशन मिळेल. ही जी फर्स्ट जनरेशन आहे या जनरेशनमध्ये बघा, ही प्लांट किंवा हे सीड्स आपल्याला जे मिळालेले आहेत हे जर आपण सो केले म्हणजे आपण जर हे लावले तर प्लांट आपल्याला टॉल मिळेल. ही जी टॉल प्लांट आपल्याला मिळाली यामध्ये एक आहे डॉमिनंट अलील आणि एक आहे रिसेसिव्ह अलील. मग डॉमिनंट कोणता आहे? F1 जनरेशनमध्ये जे कॅरेक्टर आपल्याला दिसतं किंवा ॲपियर होतं त्याला म्हणतो आपण डॉमिनंट. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. मोनोहायब्रिड क्रॉस हा असा क्रॉस आहे की ज्याच्यामध्ये फक्त एक सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आपण कन्सिडर केलं आणि F1 जनरेशनमध्ये जो आपल्याला हायब्रिड मिळालेला आहे या हायब्रिडला आपण म्हणू शकतो मोनोहायब्रिड. म्हणून हे एक पॉईंट लक्षात घ्या, व्हॉट इज अ मोनोहायब्रिड असा क्वेश्चन थेअरीसाठी सुद्धा विचारला जातो. मोनोहायब्रिड म्हणजे ज्यामध्ये सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरसाठी जो हायब्रिड आहे किंवा जो हेटेरोझायगस आहे त्याला आपण मोनोहायब्रिड असं म्हणतो. आता हा जो F1 मिळालेला आहे, मोनोहायब्रिड मिळालेला आहे, यामध्ये आपल्याला जे कॅरेक्टर ॲपियर होतं त्याला म्हणू आपण डॉमिनंट कॅरेक्टर. ठीक आहे, इथे जे कॅरेक्टर दिसतं त्याला म्हणू आपण डॉमिनंट कॅरेक्टर. आता F1 हायब्रिड जो मिळालेला आहे त्याचं जर आपण सेल्फ क्रॉसिंग केलं, कॅपिटल टी स्मॉल टी वाला F1 हायब्रिड आहे, या F1 हायब्रिडला लावल्यानंतर त्याला फ्लावर्स येतील. फ्लावर्स आल्यानंतर त्याचेच पोलन ग्रेन त्याच्या स्टिग्म्यावर आपल्याला टाकायचे. ठीक आहे, याला म्हणतो आपण सेल्फ क्रॉसिंग. F1 हायब्रिडचं ज्यावेळेस आपण सेल्फ क्रॉसिंग करणार त्यावेळेस पहा, पोलन ग्रेनमध्ये दोन प्रकारचे गॅमेट असतील. फॉर एक्झाम्पल हा पोलन ग्रेन आहे, राईट. या पोलन ग्रेनमध्ये दोन प्रकारचे गॅमेट असतील, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. ओके, आणि एगमध्ये पण दोन प्रकारचे गॅमेट असतील, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. कारण हा जो F1 हायब्रिड आहे हा F1 हायब्रिड याचेच पोलन ग्रेन आपण यूज करत आहोत आणि त्याचाच आपण एग यूज करत आहोत, राईट. सो पोलन ग्रेन जे असतील पोलन ग्रेन किंवा ज्याला म्हणू आपण मेल गॅमेट जे असतील ते असतील दोन प्रकारचे, एक असेल कॅपिटल टी, दुसरा कोणता असेल स्मॉल टी. ठीक आहे, आणि फिमेल गॅमेट सुद्धा दोन प्रकारचे असतील. फिमेल गॅमेट म्हणजे एक, हे सुद्धा दोन प्रकारचे असतील, एक असेल कॅपिटल टी आणि दुसरा असेल स्मॉल टी. बरोबर. आता हे कॅपिटल टी आणि स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी हे जर एकत्रित आले तर आपल्याला मिळेल पुढची जनरेशन, तिला म्हणू आपण F2 जनरेशन. इथे F2 जनरेशन मिळवण्यासाठी आपण पनेट स्क्वेअरचा वापर करूयात. पनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड ही एक स्टॅटिस्टिकल मेथड आहे जी पनेट यांनी शोधून काढली होती. ठीक आहे,
या मेथडमध्ये आपण मेल आणि फिमेल गॅमेट एका लाईनमध्ये ड्रॉ करू शकतो आणि त्यांना कंबाईन करून आपण जो ऑफस्प्रिंग मिळेल ते पाहू शकतो. इथे पहा, एका बाजूला मी मेल गॅमेट लिहितो, एका बाजूला मी फिमेल गॅमेट लिहितो. मेल गॅमेट आहेत कॅपिटल टी स्मॉल टी, फिमेल गॅमेट आहेत कॅपिटल टी स्मॉल टी. ठीक आहे. आता हे कॅपिटल टी या दोघांना फ्यूज करूयात, आपण एकत्रित करूयात. कॅपिटल टी, दुसरा मिळेल कॅपिटल टी स्मॉल टी, तिसरा मिळेल कॅपिटल टी स्मॉल टी, चौथा मिळेल स्मॉल टी. ठीक आहे. आता इथे पहा, 3 प्लांट आपल्याला टॉल मिळालेत. ही एक प्लांट, ही एक प्लांट आणि ही एक प्लांट. ठीक आहे. तर 3 टॉल प्लांट आपल्याला मिळालेले आहेत आणि एक प्लांट जी आहे ती डॉफ मिळालेली आहे. 3 टॉल अँड 1 डॉफ प्लांट इज ऑब्टेन्ड इन दिस क्रॉस. In the F2 generation, plants obtained are 3 tall and 1 dwarf. आता हा जो रेशिओ आहे या रेशिओला म्हणतो आपण फेनोटायपिक रेशिओ. काय म्हणायचं याला? फेनोटायपिक रेशिओ. बिकॉज द फेनोटाइप जर आपण इथे चेक केले तर 3 प्लांट हे आपल्याला टॉल मिळतात आणि एक प्लांट आपल्याला डॉफ मिळते. फेनोटाइपला म्हणतो आपण एक्सटर्नल अपीयरन्स. एक्सटर्नली प्लांट कशी दिसते याला म्हणतो आपण फेनोटाइप. तर फेनोटायपिक रेशिओ मिळालेला आहे 3:1. काय मिळालं आहे? फेनोटायपिक रेशिओ 3:1. हा रेशिओ सुद्धा विचारला जातो, त्यामुळे हा रेशिओ सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवायचा आहे. फेनोटायपिक रेशिओ जो आपल्याला मिळालेला आहे याला आणखी एक नाव आहे, याला मोनोहायब्रिड रेशिओ असं सुद्धा म्हणतात. सो हिअर द मोनोहायब्रिड रेशिओ ऑब्टेन्ड इज द 3:1 और द फेनोटायपिक रेशिओ ऑब्टेन्ड इज द 3:1. आता आपण बघूयात जेनोटायपिक रेशिओ काय मिळेल आपल्याला. जेनोटाइप म्हणजे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ द प्लांट और ऑफ द ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन काय आहे. जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन म्हणजे त्याच्याकडे कोणते जीन्स आहेत, अलील्स कोणते आहेत, याला म्हणतो आपण जेनोटायपिक कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. म्हणजेच जेनोटाइप, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. इथे एक प्लांट जी आहे ती होमोझायगस टॉल आहे. बघा तुम्ही, एक प्लांट होमोझायगस टॉल आहे, एक प्लांट कॅपिटल टी आहे म्हणजे होमोझायगस टॉल आहे. 2 प्लांट इथे जे आपल्याला मिळतात त्या हेटेरोझायगस टॉल आहेत. हेटेरोझायगस टॉल म्हणजे इथे कॅपिटल टी हा स्मॉल टी वर डॉमिनंट आहे, त्यामुळे 2 प्लांट आपल्याला कॅपिटल टी स्मॉल टी अशा मिळतात. आणि एक जी रिमेनिंग प्लांट आहे ती आपल्याला मिळते रिसेसिव्ह, होमोझायगस रिसेसिव्ह म्हणजे स्मॉल टी म्हणजेच डॉफ. इथे जो जेनोटायपिक रेशिओ आपल्याला मिळालेला आहे यामध्ये एक होमोझायगस, 2 हेटेरोझायगस आणि एक पुन्हा होमोझायगस रिसेसिव्ह आपल्याला मिळतात. मग इथे जो रेशिओ मिळाला याला म्हणतो आपण 1:2:1 आणि हा जो रेशिओ आहे याला म्हणतो आपण जेनोटायपिक रेशिओ. ठीक आहे. या रेशिओला काय म्हणणार आपण? जेनोटायपिक रेशिओ. ठीक आहे. आता हा जो क्रॉस आपण पाहिला या क्रॉसला आपण म्हणतो मोनोहायब्रिड क्रॉस. म्हणून एक्झाममध्ये कधी कधी थेअरी जर तुम्ही प्रिपेअर करताय, थेअरीसाठी हा क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस. तुम्हाला सांगावं लागेल क्रॉस मेड बिटवीन द पॅरेंट्स डिफरिंग इन 1 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज द मोनोहायब्रिड क्रॉस. राईट. आता इथे 1 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कन्सिडर केल्यानंतर F1 जनरेशनमध्ये बघा तुम्हाला एक कॅरेक्टर एक्सप्रेस होताना दिसतं. या कॅरेक्टरला म्हणतो आपण डॉमिनंट कॅरेक्टर. So that character that appears in the F1 generation can be called as the dominant character. जे कॅरेक्टर आपल्याला F1 जनरेशनमध्ये दिसतं त्याला आपण डॉमिनंट कॅरेक्टर असं म्हणतो. यानंतर पहा, F1 जनरेशनचं ज्यावेळेस आपण क्रॉसिंग करतोय त्यावेळेस कॅपिटल टी जो एका पॅरेंटकडनं आलेला आहे आणि स्मॉल टी हा दुसऱ्या रिसेसिव्ह पॅरेंटकडनं आलेला आहे, हे दोघेही इथे एकत्रित आलेत F1 जनरेशनमध्ये. आणि हे दोघेही जरी इथे एकत्रित आलेले असतील तरी ज्यावेळेस पुन्हा हे गॅमेट फॉर्म करतात, गॅमेट फॉर्म करताना कॅपिटल टी हा सेपरेट झाला आणि स्मॉल टी हा सेपरेट झाला. याचा अर्थ कॅपिटल टीचा इन्फ्लुएन्स स्मॉल टीवर झालेला नाही. याचाच अर्थ F1 जनरेशनमध्ये जे हायब्रिड मिळतात हे हायब्रिड प्युअर असतात आणि ते सेग्रेगेट होतात, सेपरेट होतात. एका अलीलचा इन्फ्लुएन्स दुसऱ्या अलीलवर होत नाही. ठीक आहे. सो मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आपण शिकलो द फेनोटायपिक रेशिओ ऑब्टेन्ड इज 3:1 अँड द जेनोटायपिक रेशिओ ऑब्टेन्ड इज 1:2:1. ठीक आहे. आता आपण कन्सिडर करूयात डायहायब्रिड क्रॉस. आत्ताच आपण बघितलं मोनोहायब्रिड क्रॉस. इन मोनोहायब्रिड क्रॉस वी कन्सिडर ओनली अ सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेट और कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. ठीक आहे.
ज्या वेळेस आपण दोन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग, टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स व्हेन वी आर कन्सिडरिंग, इट इज कॉल्ड ॲज डायहायब्रिड क्रॉस. ज्यावेळेस आपण दोन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरला कन्सिडर करतो आणि मग क्रॉस करतो, अशा टाईपच्या क्रॉसला आपण डायहायब्रिड क्रॉस असं म्हणतो. एक एक्झाम्पल घेऊन आपण पाहूयात. एक प्लांट आहे, प्युअर लाईन प्लांट आहे. प्युअर लाईन डॉमिनंट कॅरेक्टर दाखवणारी प्लांट आहे. दोन कॅरेक्टरिस्टिकसाठी ती डॉमिनंट आहे. एक आहे येलो कलर ऑफ द सीड अँड राऊंड शेप ऑफ द सीड, येलो राऊंड. दुसरी प्लांट आहे, रिसेसिव्ह आहे, ग्रीन कलर ऑफ द सीड अँड रिंकल्ड शेप ऑफ द सीड. म्हणजे पहा, या प्लांटला मी म्हणतो येल्लो सीड प्रोड्युसिंग अँड राऊंड शेप प्रोड्युसिंग सीड प्रोड्युसिंग प्लांट, येल्लो राऊंड. So this plant is producing yellow round seeds. Okay, and this plant is producing green wrinkled type of seeds. Okay, एका प्लांटला आपण मेल कन्सिडर करू, दुसऱ्या प्लांटला आपण फिमेल प्लांट असं कन्सिडर करू. आता ही जी मेल प्लांट आहे ही एकाच प्रकारचे गॅमिट बनवणार आहे. तर गॅमिट फॉर्मेशन कसं करायचं यामध्ये हे पण शिकून घ्या, कारण यावर पण क्वेश्चन्स असतात. कॅपिटल वाय हा गॅमिट, कॅपिटल वाय एका गॅमेटमध्ये जाईल, कॅपिटल आर एका गॅमेटमध्ये जाईल. इथे मिळणारे गॅमेट सर्व आपल्याला एकाच टाईपचे असतील, कॅपिटल वाय कॅपिटल आर. बघा इकडे कसे बनवायचे गॅमेट आपल्याला, कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय कॅपिटल आर. एक जो अलील आहे तो तुम्हाला कॉन्स्टंट ठेवायचा आहे आणि त्याचं क्रॉसिंग दुसऱ्या पेअरच्या अलील बरोबर करायचं आहे. म्हणजे पहा, कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय कॅपिटल आर. म्हणजे इथे मिळणारे सर्व कॅपिटल वाय कॅपिटल आर असतील. सेम तुम्हाला इथेच सेम प्रोसिजर इथेच फॉलो करायची. स्मॉल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय स्मॉल आर. म्हणजे इथे मिळणारे सर्व स्मॉल वाय स्मॉल आर असतील. ठीक आहे. आता इथे गॅमेट मिळालेत आपल्याला. हे गॅमेट एकत्रित येतील F1 जनरेशनमध्ये, फर्स्ट फिलियल जनरेशनमध्ये हे गॅमेट एकत्रित येतील आणि फर्स्ट फिलियल जनरेशनमध्ये हे गॅमेट एकत्रित आल्यानंतर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर अशा जेनोटाईपवाला आपल्याला F1चा ऑफस्प्रिंग मिळेल. आता हा जो F1चा ऑफस्प्रिंग मिळालेला आहे यामध्ये बघा, कॅपिटल वाय इज द येलो कलर, स्मॉल वाय इज द ग्रीन कलर. सो येलो इज डॉमिनंट ओव्हर ग्रीन, म्हणून इथे या सीडचा कलर येलो असेल. ठीक आहे. कॅपिटल आर इज डॉमिनंट ओव्हर स्मॉल आर, म्हणून कॅपिटल आर हा राऊंड शेप आहे विच इज डॉमिनंट ओव्हर द स्मॉल आर, म्हणून इथे सीडचा शेप हा राऊंड असेल. राईट. म्हणजे इथे जे सीड मिळतील हे सर्व येलो राऊंड असतील. ठीक आहे. F1 जनरेशनच्या ज्या प्लांट आपल्याला मिळतील या प्लांट येलो राऊंड सीड्स बनवणाऱ्या असतील. आणि इथेही आपल्याला लॉ ऑफ डॉमिनन्स किंवा डॉमिनंट कॅरेक्टर एक्सप्रेस होताना दिसतं. ठीक आहे. इथे आपल्याला डॉमिनंट कॅरेक्टर एक्सप्रेस होताना दिसतं. येलो इज डॉमिनंट ओव्हर ग्रीन, राऊंड इज डॉमिनंट ओव्हर रिंकल्ड. सो हियर in the F1 generation the plant obtained are producing yellow round type of seeds. कोणत्या टाईपचे सीड्स मिळतील? येलो राऊंड टाईप ऑफ सीड्स. आता हे जे डाय हायब्रिड मिळणार आहेत आपल्याला, डाय हायब्रिड म्हणजे F1 जनरेशनमध्ये जे हायब्रिड मिळतात हे दोन कॅरेक्टरसाठी हायब्रिड आहेत डाय हायब्रिड क्रॉसमध्ये, म्हणून यांना आपण डाय हायब्रिड असे म्हणू. काय म्हणूयात आपण याला? डाय हायब्रिड असं म्हणूयात. ठीक आहे. मग व्हॉट इज अ मोनो हायब्रिड अँड व्हॉट इज अ डाय हायब्रिड हे समजून घ्या. मोनो हायब्रिड क्रॉस करताना F1 जनरेशनमध्ये जे ऑफस्प्रिंग मिळतात त्यांना आपण मोनो हायब्रिड असं म्हणतो. डाय हायब्रिड क्रॉस करताना F1 जनरेशनमध्ये जे ऑफस्प्रिंग मिळतात त्यांना आपण डाय हायब्रिड असं म्हणतो. आता जे डाय हायब्रिड आपल्याला मिळणार आहेत, या डाय हायब्रिडचं आपल्याला करायचं सेल्फ क्रॉसिंग. काय करायचं? सेल्फ क्रॉसिंग. आता डाय हायब्रिडचं ज्यावेळेस आपण सेल्फ क्रॉसिंग करणार, हे डाय हायब्रिड
4 प्रकारचे गॅमिट्स बनवते. कसे असतील हे गॅमिट्स पाहूयात आपण. कसे असतील हे गॅमिट्स. सपोज हा एक डाय हायब्रिड आहे, F1 जनरेशनचा डाय हायब्रिड आहे. कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर हा एक डाय हायब्रिड आहे. हा डाय हायब्रिड 4 प्रकारचे गॅमिट बनवेल. कसं? कॅपिटल वाय कॅपिटल आर हा पहिला गॅमिट असेल. कॅपिटल वाय स्मॉल आर हा दुसरा गॅमिट असेल. स्मॉल वाय कॅपिटल आर हा तिसरा गॅमिट असेल. स्मॉल वाय स्मॉल आर हा चौथा गॅमिट असेल. असे 4 गॅमिट आपल्याला इथे मिळतील. आता F1 जनरेशनमध्ये जी आपल्याला ऑफस्प्रिंग मिळालेली आहे, म्हणजे येलो राऊंड सीड प्रोड्युसिंग प्लांट आपल्याला मिळालेली आहे, या सीड प्रोड्युसिंग प्लांटचं आपल्याला करायचं आहे पुन्हा सेल्फ क्रॉसिंग. जसं आपण मोनो हायब्रिडमध्ये केलं होतं तसंच इथे आपल्याला सेल्फ क्रॉसिंग करायचं आहे. आणि ज्या वेळेस आपण सेल्फ क्रॉसिंग करणार त्यावेळेस पोलन ग्रेन सुद्धा 4 प्रकारचे असतील आणि एक सुद्धा 4 प्रकारचे असतील. हे लक्षात घ्या. पोलन ग्रेन म्हणजे मेल गॅमेट 4 प्रकारचे असतील आणि फिमेल गॅमेट एक सुद्धा 4 प्रकारचे असतील. 4 टाईप्सचे असतील. मग आपण इथे पनेट स्क्वेअर यूज करूयात. पनेट स्क्वेअरचा यूज करून इथे पहा, इकडे आपण लिहूयात मेल गॅमेट, इकडे आपण लिहूयात फिमेल गॅमेट. मेल गॅमेट लिहिले आपण वाय आर वाय आर वाय आर वाय आर. इथे पण आपण असे लिहिले वाय आर वाय आर वाय आर वाय आर. आता या दोघांना फ्यूज केल्यानंतर तुम्हाला पहा इथे मिळेल कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. हा पहिला मिळाला. हा काय आहे? येलो राऊंड. काय आहे हा? येलो राऊंड. आता येलो राऊंड कोण असतील? ज्यांच्याकडे ॲटलिस्ट एक डॉमिनंट वाय आहे हे येलो असतील, किंवा ज्यांच्याकडे ॲटलिस्ट एक डॉमिनंट आर आहे ते राऊंड असतील. ठीक आहे. इथे तर दोन्ही पण येलो आणि इथे दोन्ही पण वाय वाय आणि आर आर दोन्ही सुद्धा डॉमिनंट आहेत, म्हणून कलर असेल येलो राऊंड, कलर असेल येलो, शेप असेल राऊंड. इथे सुद्धा आपल्याला येलो राऊंड मिळेल. प्लांट ही येलो राऊंड आहे. येलो राऊंड आपण असं मार्किंग करूयात या पद्धतीने. इथे सुद्धा आपल्याला प्लांट येलो राऊंड मिळेल. इथे सुद्धा आपल्याला प्लांट येलो राऊंड मिळेल. इथे सुद्धा आपल्याला प्लांट येलो राऊंड मिळेल. ठीक आहे. इथे येलो राऊंड मिळेल, ही येलो राऊंड मिळेल, ही येलो राऊंड मिळेल, ही येलो राऊंड मिळेल. ठीक आहे. आता येलो राऊंड कॅल्क्युलेट करूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 and 9. बघा येलो राऊंड किती मिळाले आपल्याला? 9 मिळाले. 9 प्लांट या येलो राऊंड आहेत. ठीक आहे. आता पहा दुसऱ्या टाईपच्या प्लांट बघूयात आपण. येलो रिंकल्ड किती आहे? ज्यांच्याकडे ॲटलिस्ट एक कॅपिटल वाय असेल ते येलो कलरचे असतील, आणि ज्यांच्याकडे स्मॉल आर असेल, स्मॉल आर असे असतील ते रिंकल्ड असतील. राईट. तर ही प्लांट येलो रिंकल्ड असेल, ही प्लांट सुद्धा येलो रिंकल्ड असेल, आणि ही प्लांट सुद्धा येलो रिंकल्ड असेल. तर पहा 1 2 आणि 3 आपल्याला मिळाले येलो रिंकल्ड. त्यानंतर पहा ग्रीन राऊंड किती असतील? ज्यांच्याकडे ॲटलिस्ट एक कॅपिटल आर आहे ते राऊंड असतील. बरोबर. आणि दोनही स्मॉल वाय आहे ते ग्रीन असतील, कारण स्मॉल वाय ग्रीन कलर हा रिसेसिव्ह आहे. ठीक आहे. मग ही प्लांट ग्रीन राऊंड असेल. राईट. ही प्लांट सुद्धा ग्रीन राऊंड फॉर्म करेल आणि ही प्लांट सुद्धा ग्रीन राऊंड फॉर्म करेल. ग्रीन राऊंड आपल्याला मिळतं आहे 3. ठीक आहे. आता आपण बघूयात ग्रीन रिंकल्ड किती मिळतात आपल्याला. आणि इथे ग्रीन रिंकल्ड एकच मिळतो. सो फेनोटायपिक रेशिओ डायहायब्रिड क्रॉसमध्ये आपल्याला काय मिळाला? 9:3:3:1. 9 मिळाले येलो राऊंड, 3 मिळाले येलो रिंकल्ड, 3 मिळाले ग्रीन राऊंड आणि 1 मिळाला ग्रीन रिंकल्ड. आता आपण जेनोटायपिक रेशिओ पाहूयात. जेनोटायपिक रेशिओ डायहायब्रिड क्रॉसमध्ये जो मिळतो त्यामध्ये 4 टाइम्स 1 मिळतात आपल्याला, 4 टाइम्स 2 मिळतात आपल्याला आणि 1 टाइम 4 मिळतात आपल्याला. म्हणजे काय? इथे जो जेनोटायपिक रेशिओ आपल्याला मिळणार आहे तो आहे
1:2, 1:2, 1:4, 2:1, 2:1. चला पाहूयात हा जेनोटायपिक रेशो कसा काढायचा. ज्या वेळेस आपण जेनोटायपिक रेशो काढतो त्यावेळेस पहा आपल्याला इथे 4 टाईपचे गॅमेट इथे मिळाले, 4 टाईपचे गॅमेट इथे मिळाले. ठीक आहे. आता या गॅमेटचं ज्यावेळेस आपण क्रॉसिंग करतो आपल्याला जेनोटायपिक रेशोमध्ये 9 प्रकारचे जेनोटाइप्स मिळतात. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 टाईप्सचे आपल्याला जेनोटाईप मिळाले. आता हे जेनोटाईप कसे ऑब्टेन करायचे हे थेअरीसाठी पण इम्पॉर्टंट आहे आणि MCQ सॉल्विंगसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. पहा मी कसं करतोय. सर्वप्रथम तुम्ही असं लिहून घ्या कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल वाय. ठीक आहे. नंतर लिहा कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल वाय स्मॉल वाय. त्यानंतर लिहा स्मॉल वाय स्मॉल वाय स्मॉल वाय स्मॉल वाय स्मॉल वाय स्मॉल वाय. ठीक आहे. आता या एका पेअरला आपल्याला दुसऱ्या एका पेअरने ॲडिशन करायचं आहे. पहा कसं कॅपिटल आर इथे तुम्ही लिहाल कॅपिटल आर, दुसरं लिहाल कॅपिटल आर स्मॉल आर, तिसरं लिहाल स्मॉल आर स्मॉल आर. हाच पॅटर्न तुम्हाला पुढे फॉलो करायचा आहे. कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल आर स्मॉल आर आणि स्मॉल आर स्मॉल आर. पुन्हा सेम पॅटर्न तुम्हाला फॉलो करायचा आहे. कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल आर स्मॉल आर आणि स्मॉल आर स्मॉल आर. ठीक आहे. बघा मग सर्वप्रथम तुम्हाला इथे हे लिहायचं आहे कॅपिटल आर कॅपिटल वाय आणि कॅपिटल आर कॅपिटल आर. हे पहा हे नेहमी एकच असतील कारण हा येलो राऊंड आहे जेनोटाईपवाला, होमोझायगस आहे, हा एकच मिळेल. स्मॉल वाय स्मॉल आर हा सुद्धा एकच मिळणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर इथे मध्ये कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर हे तुम्हाला मिळतील अराउंड 4. ठीक आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला एक पॅटर्न फॉलो करायचा आहे 1 2 1 2. ठीक आहे. त्यानंतर एक पॅटर्न फॉलो करायचा आहे 2 1 2 1. इथे तुम्ही लिहाल 2, इथे लिहाल तुम्ही 1, इथे लिहाल तुम्ही 2, इथे लिहाल तुम्ही 1. पहा मी कसा काढला जेनोटायपिक रेशिओ. या मेथडने तुम्ही इझिली जेनोटायपिक रेशिओ लक्षात ठेवू शकता आणि थेअरीमध्ये पण तुम्हाला हेल्पफुल आहे. बोर्डमध्ये ज्यावेळेस क्वेश्चन रायटिंग असतं त्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट आहे आणि MCQ ज्यावेळेस सॉल्व करतो आपण त्यावेळेस सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर इथे जो जेनोटायपिक रेशिओ मिळाला त्यामध्ये पहा जेनोटायपिक रेशिओ इज 1:2 2:1 2:2 4 2:1 2:1. राईट. बघा मग काय मिळालं जेनोटायपिक रेशिओ 1:2 1:2 4 2:1 अँड 2:1. यावर एखादा MCQ तर असतो, या जेनोटायपिक रेशिओवर एखादा MCQ असतो. ठीक आहे. मग आता इथे पहा 4 वेळेस 1 आलेला आहे, 4 टाइम्स 1 इज देअर. ठीक आहे. 4 वेळेस 1 आलेला आहे, 4 वेळेस 2 आलेला आहे, हो की नाही. 4 वेळेस 2 आलेला आहे आणि एकदा 4 आलेला आहे. ठीक आहे. मग या पद्धतीने जेनोटायपिक रेशिओमध्ये बघा 9 टाईपचे जेनोटाइप्स आपल्याला मिळतात. ठीक आहे. सो इन द डाय हायब्रिड क्रॉस genotypic ratio obtained is 1:2 1:2 4 2:1 2:1. ओके. या पद्धतीने तुम्ही हे इझिली लक्षात ठेवू शकता. ओके. आता इथे पहा डाय हायब्रिड क्रॉसमध्ये फेनोटायपिक रेशो काय मिळाला आहे 9:3:3:1. जेनोटायपिक रेशो काय मिळाला 1:2:1:2 4:2:1:2:1. राईट. ओके. डाय हायब्रिड क्रॉस ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो त्यावेळेस 2 पेअर म्हणजे 2 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आपण कन्सिडर करतो. मोनो हायब्रिड क्रॉस जो आहे हा मेंडेलचे फर्स्ट जे 2 लॉ आहेत ज्यांना आपण म्हणतो प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स. फर्स्ट लॉ आहे लॉ ऑफ डॉमिनन्स, सेकंड लॉ आहे लॉ ऑफ सेग्रेगेशन. हे दोन्ही लॉ आपण मोनो हायब्रिड क्रॉस वापरून एक्सप्रेस करू शकतो किंवा एक्सप्लेन करू शकतो. डाय हायब्रिड क्रॉस वापरून आपण थर्ड लॉ जो आहे म्हणजे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट त्याला एक्सप्लेन करू शकतो. आता लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट असेल, लॉ ऑफ डॉमिनन्स असेल, लॉ ऑफ सेग्रेगेशन असेल, या तिन्ही लॉला प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स असं म्हटलं जातं.
तर मेंडेलचे जे फाइंडिंग्स होते, मेंडेलचे जे रायटिंग्स होते, त्या रायटिंगचा अभ्यास इन 1900मध्ये 3 सायंटिस्टने केला. एकाचं नाव होतं ह्युगो डी राईस, दुसऱ्याचं नाव होतं कार्ल कोरेन्स आणि तिसरे होते वॉन शेमॅक. ह्युगो डी राईस, कार्ल कोरेन्स अँड वॉन शेमॅक यांनी मेंडेलचं वर्क रिडिस्कवर केलं आणि तिन्ही लॉज जे आहेत मेंडेलचे ते मांडले. ओके, त्यापैकी जो पहिला लॉ आहे त्याला म्हणतो आपण लॉ ऑफ डॉमिनन्स. ठीक आहे. दुसरा जो लॉ आहे त्याला म्हणतो आपण लॉ ऑफ सेग्रेगेशन आणि जो थर्ड लॉ आहे त्याला म्हणतो आपण लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ठीक आहे. तर मेंडेल जो फर्स्ट लॉ आहे लॉ ऑफ डॉमिनन्स, हा लॉ असं सांगतो की ज्या वेळेस आपण दोन होमोझायगस इंडिव्हिज्युअल्सचं क्रॉसिंग करतो विच आर डिफरिंग फॉर वन ऑर मोर पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स, त्यावेळेस जे F1 जनरेशनमध्ये मिळतात ते डॉमिनंट असतात. राईट. सो वेन एव्हर homozygous individuals, two homozygous individuals differing in two or more pair of contrasting characters are crossed, the offspring obtained in the F1 generation shows the dominant character. ओके. आणि जे कॅरेक्टर आपल्याला F1 मध्ये दिसत नाही त्याला म्हणतो आपण रिसेसिव्ह. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण टॉल, कॅपिटल टी प्युअर टॉल, स्मॉल टी प्युअर डॉफ, राईट, म्हणजे होमोझायगस टॉल आणि होमोझायगस रिसेसिव्ह, होमोझायगस डॉर्फ जो आहे जो रिसेसिव्ह आहे यांचं जर आपण क्रॉसिंग केलं तर आपण मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये पाहिलं की हा देईल कॅपिटल टी आणि हा बनवेल स्मॉल टी. राईट. आणि ज्या वेळेस हे दोघेही एकत्रित येतील F1 जनरेशनमध्ये जे कॅरेक्टर दिसेल ते असेल डॉमिनंट कॅरेक्टर. ठीक आहे. असंच एक्झाम्पल आपण डाय हायब्रिडसाठी सुद्धा कन्सिडर करू शकतो. डाय हायब्रिडमध्ये कॅपिटल वाय कॅपिटल आर आणि स्मॉल वाय स्मॉल आर यांचं जर आपण क्रॉसिंग केलं तर कॅपिटल वाय कॅपिटल आर हा एक गॅमेट देईल, तो असेल कॅपिटल वाय कॅपिटल आर. स्मॉल वाय स्मॉल आर हा सुद्धा एक गॅमेट देईल जो असेल स्मॉल वाय स्मॉल आर. आणि ज्या वेळेस हे दोन्ही एकत्रित येतील F1 जनरेशनमध्ये आपल्याला मिळेल F1 डाय हायब्रिड कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. ओके. हा जो डाय हायब्रिड आहे हा असेल येलो राऊंड. कसा असेल? येलो राऊंड, बिकॉज हिअर येलो कलर इज डॉमिनंट ओव्हर ग्रीन अँड राऊंड शेप इज डॉमिनंट ओव्हर wrinkled. Right. So law of dominance, we can explain the law of dominance by using the monohybrid cross. If it is asked in the theory, you can use only the monohybrid cross किंवा डायहायब्रिड क्रॉसचा सुद्धा वापर करून आपण लॉ ऑफ डॉमिनन्सला एक्सप्लेन करू शकतो. सो व्हॉट इज द स्टेटमेंट? वेनेवर टू होमोझायगस individuals differing in one or more pair of contrasting characters are crossed, the character that appears in the F1 generation is called as the dominant character, and that which do not appear in the F1 generation is called as the recessive character. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या लॉकडे जाऊयात जो आहे लॉ ऑफ सेग्रेगेशन. लॉ ऑफ सेग्रेगेशनचा अर्थ असतो सेपरेशन. लॉ ऑफ सेग्रेगेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज द लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट. लॉ ऑफ डॉमिनन्स आणि लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट हे दोन्ही लॉ आपण मोनोहायब्रिड क्रॉस वापरून एक्सप्लेन करू शकतो. फॉर एक्झाम्पल पहा, ज्या वेळेस एखादा F1 हायब्रिड फॉर्म होतो, F1 हायब्रिड फॉर एक्झाम्पल कॅपिटल टी स्मॉल टी, हा जो F1 हायब्रिड फॉर्म झालेला आहे हा ज्या वेळेस गॅमिट बनवणार आहे, दोन प्रकारचे गॅमिट हा बनवणार आहे. एक कोणता बनवणार आहे? कॅपिटल टी. दुसरा कोणता बनवणार आहे? स्मॉल टी. ज्या वेळेस एखादा F1 हायब्रिड गॅमिट बनवतो ते गॅमिट जसे आले होते, जसे त्या F1 हायब्रिडमध्ये ते आले होते त्याच फॉर्ममध्ये ते सेपरेट होतात आणि सेग्रिगेट होतात. So whenever any hybrid form gametes, the alleles in that hybrid segregate from each other or separate from each other. ज्यावेळेस एखादा हायब्रिड गॅमिट फॉर्म करतो, F1 हायब्रिड गॅमिट फॉर्म करतो, त्या हायब्रिडमध्ये असलेले गॅमिट सेपरेट होतात एकमेकांपासून अँड दे एंटर इनटू, त्या हायब्रिडमध्ये असलेले अलिल्स सेपरेट होतात, त्या हायब्रिडमध्ये असलेले अलिल्स सेपरेट होतात एकमेकांपासून अँड दे एंटर इनटू द डिफरंट गॅमिट्स. दिस इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ सेग्रेगेशन. याचा अर्थ असा आहे की F1 हायब्रिडमध्ये जे ऑफस्प्रिंग, F1 हायब्रिडमध्ये जे अलिल्स आहेत ते अलिल्स जसे आले आहेत तसेच सेपरेट होतात.
फॉर एक्झाम्पल बघा, कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल आर, हा एक डायहायब्रिड आहे. हा डायहायब्रिड ज्यावेळेस गॅमिट फॉर्म करेल, बघा हा डायहायब्रिड ज्यावेळेस गॅमिट फॉर्म करेल तर कॅपिटल वाय हा सेपरेट होणार आहे स्मॉल वाय पासून. त्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गॅमिट मिळतात. इथे 4 प्रकारचे गॅमिट तुम्हाला मिळतील, जसं आपण डायहायब्रिड क्रॉसमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. कॅपिटल वाय कॅपिटल आर हा एक गॅमिट असेल, स्मॉल वाय कॅपिटल आर हा एक गॅमिट असेल, कॅपिटल वाय स्मॉल आर हा एक गॅमिट असेल, स्मॉल वाय स्मॉल आर हा एक गॅमिट असेल. ठीक आहे, म्हणजे पहा, ज्यावेळेस एखादा हायब्रिड गॅमिट फॉर्म करतो त्या हायब्रिडमध्ये असणारे अलील जसे फॉर्म झालेले आहेत त्याच फॉर्ममध्ये ते पुन्हा सेपरेट होतात, सेग्रेगेट होतात. यालाच म्हणतो आपण लॉ ऑफ सेग्रेगेशन. आता बघा, जे गॅमिट फॉर्म झालेले आहेत हे जसे त्यांच्या प्युअर लाईन पॅरेंटकडनं आले होते तसेच सेपरेट होतात. फॉर एक्झाम्पल बघा, इकडे एक एक्झाम्पल घेऊयात आपण. मोनो हायब्रिडमध्ये आपण पाहिलं कॅपिटल टी हा एक पॅरेंट होता होमोझायगस, स्मॉल टी हा एक पॅरेंट होता होमोझायगस, कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे दोघेही काय होते, पॅरेंट होते. बरोबर. या पॅरेंटने एकाने दिला कॅपिटल टी, दुसऱ्या पॅरेंटने दिला स्मॉल टी. ठीक आहे, आणि हे दोघे एकत्रित आले F1 जनरेशनमध्ये आणि F1 जनरेशनपासून आपल्याला मिळाला कॅपिटल टी स्मॉल टी. बरोबर. आता हा जो F1 जनरेशनचा ऑफस्प्रिंग आहे, पहा F1 जनरेशनचा ऑफस्प्रिंग आहे, हा ज्यावेळेस गॅमिट फॉर्म करतो त्यावेळेस 2 प्रकारचे गॅमिट बनतात. कोणते? कॅपिटल टी आणि स्मॉल टी. ओके, पुन्हा एकदा पहा, या पॅरेंटने कॅपिटल टी दिलेला आहे, या पॅरेंटने स्मॉल टी दिलेला आहे. ठीक आहे, हे दोन्ही गॅमेट एकत्रित आले F1 जनरेशनमध्ये आणि F1 जनरेशनचा ज्या वेळेस गॅमिट फॉर्म करतोय त्यावेळेस जसे पॅरेंटकडनं आलेले आहेत तसेच गॅमिट हा F1 जनरेशनचा ऑफस्प्रिंग फॉर्म करत आहे. म्हणजे हे जे गॅमिट्स बनतात हे कसे आहेत? दीज आर प्युअर फॉर देअर अलील्स, राईट. दीज गॅमिट्स आर प्युअर because they are carrying only one allele. ठीक आहे, either dominant or recessive. या म्हणजे जे F1 जनरेशनचे हायब्रिड आहेत ज्यावेळेस ते गॅमेट फॉर्म करतात, गॅमेट जसे पॅरेंटकडनं त्यांच्याकडे आले होते, इन द सेम वे these gametes are getting segregated, getting separated, and each gamete is receiving a pure form of allele, right? So this law is also called as the law of purity of gametes. याच लॉला काय म्हणतो आपण? लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट कसा एक्सप्लेन करता येईल तुम्हाला? लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट तुम्हाला एक्सप्लेन करता येईल F2 जनरेशनमध्ये. तुम्ही पहा, F2 जनरेशनमध्ये मोनो हायब्रिड क्रॉसच्या F2 जनरेशनमध्ये तुम्हाला मिळतात असे कॉम्बिनेशन, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. इथे तुम्हाला मिळेल एक कॅपिटल टी, 2 तुम्हाला मिळतील कॅपिटल टी स्मॉल टी आणि एक तुम्हाला मिळेल स्मॉल टी. म्हणजे रेशिओ काय मिळाला तुम्हाला? 1:2:1. दिस रेशिओ ऑफ द 1:2:1 विच इज अ जेनोटायपिक रेशिओ एक्सप्रेसेस और एक्सप्लेन्स द लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट. जर कॅपिटल टी स्मॉल टी हे एकत्रित आले आणि कॅपिटल टीने जर स्मॉल टीला इन्फ्लुएन्स केलं असतं किंवा स्मॉल टीने कॅपिटल टीला इन्फ्लुएन्स केलं असतं किंवा इथे कॅरेक्टरचं ब्लेंडिंग झालं असतं तर आपल्याला हा रेशिओ मिळालाच नसता 1:2:1. इथे पहा, एक आपल्याला पूर्णपणे रिसेसिव्ह ऑफस्प्रिंग मिळतोय. ठीक आहे, हा रिसेसिव्ह जो F1 जनरेशनमध्ये लॅकिंग होता. F1 जनरेशनमध्ये तुम्हाला सर्व टॉल मिळतात, पण F2 जनरेशनमध्ये तुम्हाला रिसेसिव्ह कॅरेक्टर जे पॅरेंटमध्ये होतं ते रिॲपियर होतं. याचा अर्थ असा आहे की जे पॅरेंट जनरेशन होतं त्या पॅरेंट जनरेशनमध्ये जो रिसेसिव्ह कॅरेक्टर होता तो F1 जनरेशनमध्ये लॉस झालेला नाही, त्याचं ब्लेंडिंग झालेलं नाही. हा गॅमिट किंवा हा अलील प्युअर फॉर्ममध्ये राहिलेला आहे F1 जनरेशनमध्ये.
आणि ज्यावेळेस F1 जनरेशनचा ऑफस्प्रिंग गॅमिट फॉर्म करतो, इथे 2 प्रकारचे गॅमिट मिळतात आणि दोन प्रकारचे गॅमिट मिळाल्यामुळे इथे जेनोटायपिक रेशिओ आपल्याला मिळतो 1:2:1 आणि फेनोटायपिक रेशिओ आपल्याला मिळतो 3:1. ओके, म्हणजे एक इथे आपल्याला मिळणार आहे रिसेसिव्ह ऑफस्प्रिंग, रिसेसिव्ह म्हणजे डॉर्फ मिळणार आहे, आणि 3 आपल्याला इथे टॉल मिळतात. म्हणजे जे डॉर्फनेस कॅरेक्टर आहे, डॉर्फ आहे, जे F1 जनरेशनमध्ये लॉस झालेलं होतं, हे कॅरेक्टर आपल्याला F2 जनरेशनमध्ये रिॲपियर होतं. रिॲपियरन्स ऑफ द रिसेसिव्ह कॅरेक्टर इन द F2 जनरेशन प्रूव्स द लॉ ऑफ सेग्रेगेशन. ठीक आहे, कॅरेक्टर आपल्याला F2 जनरेशनमध्ये पुन्हा दिसतात आणि याद्वारे लॉ ऑफ सेग्रेगेशन जो आहे तो प्रूव्ह होतो. आता आपण पाहूयात थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स, दॅट इज द लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. असॉर्टमेंट या शब्दाचा अर्थ असतो डिस्ट्रीब्युशन. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट आपण डायहायब्रिड क्रॉस किंवा ट्रायहायब्रिड क्रॉस वापरून एक्सप्लेन करू शकतो. सो व्हॉट इज द स्टेटमेंट? Whenever any dihybrid or trihybrid produces gametes, the separation of the alleles in one pair is independent of the another pair. पहा, बुकमध्ये काय स्टेटमेंट दिलंय? When any hybrid possessing 2 or more pair of contrasting factors or alleles form gametes, the factors in each pair segregate इंडिपेंडंटली ऑफ द अदर पेअर. यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. डायहायब्रिड क्रॉसचा जो हायब्रिड असतो, ज्याला आपण म्हणतो डायहायब्रिड, तो असतो कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. हा जो F1 जनरेशनचा डायहायब्रिड आहे, याकडे एका प्युअर लाईन पॅरेंटकडनं, प्युअर लाईन पॅरेंट कोणता होता? कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. या प्युअर लाईन पॅरेंटकडनं कॅपिटल वाय कॅपिटल आर हा गॅमिट आलेला आहे, आणि दुसऱ्या रिसेसिव्ह प्युअर लाईन पॅरेंटकडनं स्मॉल वाय स्मॉल आर याकडनं एक स्मॉल आर हा गॅमिट आलेला आहे. ठीक आहे, F1 हायब्रिड have one gamete from one pure line parent and another gamete from another pure line parent. ज्यावेळेस मेंडेल यांनी पनेट स्क्वेअरचा वापर केला आणि डायहायब्रिड फॉर्म केले, त्यांना एक प्रश्न पडला की जर कॅपिटल वाय हा कॅपिटल आर सोबत आलेला अलील आहे, तर कॅपिटल वाय कॅपिटल आर बरोबर लिंक्ड तर नाही ना, किंवा असोसिएट तर नाही ना. जर कॅपिटल वाय हा कॅपिटल आर बरोबर असोसिएट असेल, किंवा स्मॉल वाय हा स्मॉल आर बरोबर असोसिएट असेल, आणि जर F1 हायब्रिड डायहायब्रिड बनलेला असेल, तर ज्या वेळेस F1 डायहायब्रिड गॅमिट बनवेल त्यावेळेस कॅपिटल वाय हा कॅपिटल आर सोबतच जायला पाहिजे, बरोबर की नाही? जर कॅपिटल वाय कॅपिटल आरला असोसिएट असेल तर, आणि जर स्मॉल वायला स्मॉल आर असोसिएट असेल तर F1 ज्या वेळेस गॅमिट बनवेल स्मॉल वाय हा स्मॉल आर सोबतच जायला पाहिजे. म्हणजे इथे फक्त 2च टाईपचे गॅमिट्स बनले असते जर कॅपिटल वाय हा कॅपिटल आर बरोबर असोसिएट असला असता, किंवा स्मॉल वाय हा स्मॉल आर बरोबर असोसिएट असला असता. पण जर आपण ॲक्च्युअलमध्ये पाहिलं तर आपल्याला 4 प्रकारचे गॅमिट मिळतात. पहिला कोणता मिळतो? कॅपिटल वाय कॅपिटल आर. दुसरा काय मिळतो? कॅपिटल वाय स्मॉल आर. तिसरा काय मिळतो? स्मॉल वाय कॅपिटल आर. आणि चौथा मिळतो आपल्याला स्मॉल वाय स्मॉल आर. मेंडेल यांना प्रश्न पडला की जर कॅपिटल वाय हा अलील कॅपिटल आर बरोबर असोसिएट असेल, किंवा स्मॉल वाय हा स्मॉल आर बरोबर असोसिएट असेल, तर 2च गॅमिट मिळायला पाहिजे. आणि जर 2च गॅमिट मिळाले तर F2 जनरेशन, पहा इकडे मी सांगतोय, पहिले लक्ष द्या, 2च गॅमिट मिळाले तर F2 जनरेशनमध्ये आपल्याला 4च ऑफस्प्रिंग मिळाले असते. 2 गुणिले 2, बरोबर की नाही? 2 गुणिले 2, 4च ऑफस्प्रिंग मिळाले असते. 2 मदरकडनं आले असते आणि 2 फादरकडनं आले असते. 2 मदरकडनं आणि 2 फादरकडनं, आणि आपल्याला 1 2 3 4 4च ऑफस्प्रिंग मिळाले असते. पण
या डायहायब्रिड क्रॉसचा जर आपण F2 जनरेशन पाहिलं तर आपल्याला अराउंड 16 कॉम्बिनेशन मिळतात. हे आपण डायहायब्रिड क्रॉसमध्ये पाहिलं. म्हणजे 16 कॉम्बिनेशन मिळतात. याचा अर्थ 4 गॅमिट मिळायला हवेत. बरोबर. 4 गॅमिट कोणते? कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर आणि स्मॉल वाय स्मॉल आर. सेम गॅमिट इथेही मिळतील. बरोबर की नाही? कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर आणि स्मॉल वाय स्मॉल आर. इकडे 4 मिळतात आणि इकडे 4 मिळतात. त्यामुळे टोटल नंबर ऑफ ऑफस्प्रिंग किती मिळतात? टोटल नंबर ऑफ ऑफस्प्रिंग म्हणण्यापेक्षा 16 टाईपचे इथे ऑफस्प्रिंग मिळतात. 16 ऑफस्प्रिंग आपल्याला इथे मिळतात. याचा अर्थ कॅपिटल वाय हा कॅपिटल आर बरोबर असोसिएट नाहीये. बरोबर. किंवा स्मॉल वाय हा स्मॉल आर बरोबर असोसिएट नाहीये. हे दोघे F1 मध्ये एकत्रित आले, त्यांनी डायहायब्रिड फॉर्म केला आणि F1 ज्यावेळेस गॅमिट फॉर्म करतोय त्यावेळेस कॅपिटल वाय हा स्मॉल वाय पासून इंडिपेंडेंटली सेपरेट होतोय, म्हणजे सेग्रिगेट होतोय. ह्याचं तर सेग्रिगेशन होतच आहे. आणि कॅपिटल वाय हा कॅपिटल आर बरोबर सुद्धा जातोय, कॅपिटल वाय हा स्मॉल आर बरोबर पण जातोय, स्मॉल वाय कॅपिटल आर सोबत पण जातोय, स्मॉल वाय स्मॉल आर सोबत पण जातोय. याचा अर्थ असा की इथे 4 आपल्याला कॉम्बिनेशन मिळतात, कारण वन पेअर ऑफ द अलील इज independently distributed than the other pair of allele with the other pair of allele. So distribution of this one pair of allele is capital Y small y. Distribution of this one pair of allele is independent of distribution of this pair of allele, which is a capital R small r, right? So whenever the distribution of one pair of allele is independent of the another pair of allele, it is called as the independent distribution or the law of independent assortment. So what is the statement of law of independent assortment? Whenever any dihybrid or a trihybrid produces a gamete, the distribution of the alleles in one pair of contrasting factor is independent of the another pair of the alleles. ठीक आहे. एका पेअर मधलं जे डिस्ट्रीब्युशन आहे हे दुसऱ्या पेअरवर डिपेंडंट नसतं. याचा अर्थ कॅपिटल वाय हा कॅपिटल आर बरोबर असोसिएट नाही, स्मॉल वाय स्मॉल आर सोबत असोसिएट नाही. त्यामुळे इथे 4 प्रकारचे आपल्याला गॅमिट मिळतात आणि 4 प्रकारचे गॅमिट मिळाल्यामुळे 16 टाईपचे कॉम्बिनेशन मिळतात आणि 16 आपल्याला ऑफस्प्रिंग मिळतात. ठीक आहे. नॉट कॉम्बिनेशन, 16 आपल्याला ऑफस्प्रिंग मिळतात आणि 16 ऑफस्प्रिंग मिळाल्यावर रेशिओ मिळतो 9:3:3:1. हा झाला फेनोटायपिक रेशिओ, राईट. हा फेनोटायपिक रेशिओ काय इंडिकेट करतो? 9 मिळतात येलो राऊंड, 3 मिळतात येलो रिंकल्ड, 3 मिळतात ग्रीन राऊंड आणि 1 मिळतो ग्रीन रिंकल्ड. म्हणजे बघा इथे राऊंड, रिंकल्ड, ग्रीन सर्व कॉम्बिनेशन मिळतात. येलो राऊंड मिळतो, येलो रिंकल्ड मिळतो, ग्रीन राऊंड मिळतो, ग्रीन रिंकल्ड मिळतो. म्हणजे इथे 4ही प्रकारचे कॉम्बिनेशन आपल्याला मिळतात आणि 4 प्रकारचे कॉम्बिनेशन पॉसिबल आहेत कारण वन पेअर ऑफ allele is independently distributed than the another pair of allele. Got this? So this is the law of independent assortment. आता आपण काही MCQs सॉल्व करूयात. थोडेफार या टॉपिकवर बेस्ड जे MCQ असतील, तुम्हाला जर समजलं असेल तर काही MCQ आपण यावर सॉल्व करूयात. पहा फर्स्ट MCQ आहे सिलेक्ट द इनकरेक्ट मॅचिंग. यापैकी इनकरेक्ट मॅचिंग आपल्याला सिलेक्ट करायची आहे. पहा पहिला दिला सीड शेप, राऊंड इज डॉमिनंट ओव्हर रिंकल्ड, हे बरोबर आहे. सीड कलर येलो इज डॉमिनंट ओव्हर ग्रीन, ठीक आहे. फ्लावर कलर व्हायलेट इज डॉमिनंट ओव्हर व्हाईट आणि लास्ट दिला आहे पॉड शेप कन्स्ट्रिक्टेड अँड फुल. पहा हा जो शेप आहे हा कन्स्ट्रिक्टेड नाही आहे, ठीक आहे. हा इन्फ्लेटेड आहे, राईट. दिस शुड बी इन्फ्लेटेड, this should be inflated and this should be constricted. Okay, so this pair can be considered as the incorrect pair. पुढचा क्वेश्चन घेऊयात. इनकरेक्ट पेअर. नेक्स्ट क्वेश्चन, द बिलो डायग्राम शोज. एक डायग्राम दिलेली आहे. टॉल डॉर्फ
F1 जनरेशन टॉल टॉल, F1 जनरेशनमध्ये टॉल मिळाली, इकडे टॉल मिळाली. F2 जनरेशनमध्ये 3 टॉल मिळालेले आहेत, 1 डॉर्फ मिळालेला आहे, म्हणजे 3:1 रेशो मिळालेला आहे. तर हा जो दिलेला क्रॉस आहे कोणता आहे? मोनो हायब्रिड, डाय हायब्रिड, ट्राय हायब्रिड, ऑल ऑफ द अबोव. आन्सर काय असलं पाहिजे आपलं? मोनो हायब्रिड क्रॉस. ठीक आहे, मोनो हायब्रिड क्रॉस. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे, इन मेंडेलियन डाय हायब्रिड क्रॉस हाऊ मेनी इंडिव्हिज्युअल्स आर होमोझायगस डॉमिनंट फॉर बोथ द जीन्स इन द F2 जनरेशन. पण डाय हायब्रिड क्रॉस सांगितला आहे त्यांनी, F2 जनरेशन विचारलेलं आहे आणि F2 जनरेशनमध्ये दोन्ही कॅरेक्टरसाठी डॉमिनंट कोण असेल? दोन्ही कॅरेक्टरसाठी किंवा दोन्ही ट्रेडसाठी डॉमिनंट असलेला कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर हा असेल. आणि कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर हा फक्त एकच असतो आउट ऑफ 16. आउट ऑफ 16 किती असतात? फक्त एकच असतो. ठीक आहे, म्हणून इथे आपलं आन्सर असलं पाहिजे 1/16. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आहे, इन मेंडेलियन डायहायब्रिड क्रॉस हाऊ मेनी इंडिव्हिज्युअल्स आर होमोझायगस रिसेसिव्ह फॉर वन ऑफ द कॅरेक्टर ओनली इन द F2 जनरेशन. क्वेश्चन पहा काय, डायहायब्रिड क्रॉसमध्ये होमोझायगस रिसेसिव्ह फक्त एक कॅरेक्टरसाठी पाहिजे. होमोझायगस रिसेसिव्ह फक्त एका कॅरेक्टरसाठी. पहा आपल्याला F2 जनरेशनमध्ये काय रेशिओ मिळतो? 9:3:3:1. बरोबर. 9 काय मिळतात आपल्याला? येलो राऊंड. बरोबर. 3 आपल्याला मिळतात येलो रिंकल्ड. ठीक आहे, 3 आपल्याला मिळतात ग्रीन राऊंड. ठीक आहे, ग्रीन राऊंड. आणि 1 आपल्याला मिळतो ग्रीन रिंकल्ड. बरोबर. म्हणजे पहा 9:3:3:1 हा रेशो मिळतो. आता क्वेश्चन त्यांनी विचारलाय फक्त एका कॅरेक्टरसाठी जो रिसेसिव्ह आहे. एका कॅरेक्टरसाठी कोण कोण रिसेसिव्ह आहे? हा एक येलो रिंकल्ड आणि दुसरा ग्रीन राऊंड, म्हणजे 3+3. आपला आन्सर काय असलं पाहिजे? 3+3. 3+3 म्हणजे काय? 6 मिळतील इथे. बरोबर. आता हे जे 9 असतील हे येलो राऊंड आहेत, पूर्णपणे डॉमिनंट आहेत. एक जो आहे तो ग्रीन रिंकल्ड आहे, पूर्णपणे रिसेसिव्ह आहे. म्हणून 3+3 आपला आन्सर असलं पाहिजे 6/16. कारण 16 आपल्याला ऑफस्प्रिंग मिळतात. 16 पैकी जे 6 आहेत ते कमीत कमी एका कॅरेक्टरसाठी होमोझायगस रिसेसिव्ह असतील. ठीक आहे, पुढे पहा आता पुढचा कॅरेक्टरिस्टिक, इन मेंडेलियन डायहायब्रिड क्रॉस हाऊ मेनी इंडिव्हिज्युअल्स आर हेटेरोझायगस ऑफ बोथ द कॅरेक्टर इन द F2 जनरेशन. किती हे हेटेरोझायगस असतील दोनही कॅरेक्टरिस्टिकसाठी? यासाठी आपण पहा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. यासाठी आपण जाऊयात मागच्या एका ग्राफकडे जो ऑलरेडी आपण पुट केलेला आहे, डायहायब्रिड क्रॉसचा ग्राफ. पहा इकडे डायहायब्रिड क्रॉसचा ग्राफ. क्वेश्चन आहे की किती हे दोन्ही कॅरेक्टरसाठी हेटेरोझायगस असतील. पहा हा हेटेरोझायगस आहे, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. ठीक आहे, हा सुद्धा हेटेरोझायगस आहे, हा सुद्धा हेटेरोझायगस आहे, हा सुद्धा हेटेरोझायगस आहे. म्हणजे पूर्ण लाईन तुम्ही कन्सिडर करा. ही यामध्ये सर्व आपल्याला येलो राऊंड मिळतात आणि सर्व हेटेरोझायगस आहेत. म्हणजे किती मिळतात टोटल बघा, 1 2 3 आणि 4. हे चारीचे चारी हेटेरोझायगस आहेत दोनही कॅरेक्टरिस्टिकसाठी. ठीक आहे, म्हणून इथे आन्सर असलं पाहिजे आपलं 4/16. 4 जे आहेत ते हेटेरोझायगस आहेत दोनही कॅरेक्टरिस्टिकसाठी. सो युअर आन्सर शुड बी डी हियर. नेक्स्ट इज, in Mendelian dihybrid cross how many progeny in the F2 generation possess genotype small y small r or small r small y. किती दिसतात हे आपल्याला एकच मिळणार आहे. ग्रीन रिंकल्ड आहे, ग्रीन रिंकल्ड किंवा रिंकल्ड ग्रीन आहे. रिंकल्ड ग्रीन आपल्याला एकच मिळेल, म्हणून 1/16 हे आपलं इथे आन्सर असलं पाहिजे. 1/16 कारण रिंकल्ड ग्रीन एकच मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर हाऊ मेनी जेनोटाइप्स आर फॉर्म इन द मेंडेलियन डायहायब्रिड क्रॉस. किती प्रकारचे जेनोटाइप मिळतात आपल्याला? मी तुम्हाला शिकवलं आहे रेशिओ काय मिळतो? 1:2 1:2 1:4 2:1 2:1. ठीक आहे, 4 4 आणि हा 1 4 + 4 + 1 किती? 8 + 1 9. म्हणजे 9 प्रकारचे आपल्याला काय मिळतात? जेनोटाइप